आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की जीवनात काय करायचं आहे, मी काय करणार आहे. कधीपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या जीवावर जगणार आहात? कधीपर्यंत? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, राजा बनण्यासाठी भिकाऱ्यासारखी मेहनत करावी लागते आणि सूर्यासारखं चमकण्यासाठी सूर्यासारखं जळावं लागतं. प्रत्येक गोष्टीत मेहनत करावी लागते. मेहनत केल्याशिवाय यश तर मिळतच नाही. तुम्ही अभ्यास करायचं मन बनवता, उद्या वाचणार, परवा दिवशी अभ्यास करणार, 1 तारखेला अभ्यास करणार, सोमवारी करणार, कधीपर्यंत उद्या 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 करणार आहात? एक दिवस असा पण येणार ज्या दिवशी तुम्ही मरणार आहात, त्या दिवशी सुद्धा तुम्ही असंच म्हणणार की मी उद्या करणार. जरा त्यांच्याकडे पण बघा जी तुमच्याकडे खूप आशा ठेवून बसलेत. मी तुमच्या आई वडिलांबद्दल बोलत आहे. खूप आशा ठेवून बसलेत तुमच्यावर, जे तुमच्यासाठी जगायला मरायला देखील तयार आहेत आणि तुम्ही फक्त 5 मिनिट अभ्यास करायला सुद्धा तयार नाही आहात. आजच विचार करा की तुम्हाला जीवनात काय करायचं आहे, तुम्ही जीवनात काय करणार आहात, कारण जीवन तर ठरवतच आहे की तुमचं काय करायचं आहे. मोबाईल मधून त्या सर्व गोष्टी हटवा ज्या तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून दूर करत आहेत आणि तुमच्या स्वप्नासोबत त्यांचा काहीच संबंध नाहीये. त्या सर्व गोष्टींना तुम्ही मोबाईल मधून हटवून टाका. मोबाईलचा वापर फक्त आपल्या महत्वासाठी करा, आपल्या अभ्यासासाठी करा. लोक म्हणतात की मला अभ्यास तर करायचा आहे, पण अभ्यास करायचं मनच होत नाही. मी म्हणते तू थोडंसं प्रयत्न तर कर. जर तुम्ही 2 मिनिट सुद्धा वाचू शकला तर तुमच्यामध्ये ती फिलिंग येईल जी तुम्हाला येणाऱ्या 2 तास अभ्यास करायला भाग पाडेल. तुम्ही प्रयत्न तर करा. विश्वास सर म्हणतात, आणि अभ्यास म्हणजे लाथ मारीन तिथं पाणी काढीन या जिद्दीनं केलेला. 24 तास टाइम तुमच्याकडे असतं. असं तुम्हाला 1 मिनिटासाठी सुद्धा वाटत नाही की मी या टाइमाचा काय वापर करत आहे, मी काय करत आहे माझ्यासाठी, मी काय करत आहे माझं भविष्य घडवण्यासाठी. या 24 तासाचा मी काय वापर करत आहे, मी काय करत आहे, माझं भविष्य काय असणार आहे. देवासारख्या आई वडिलांचा विश्वास तोडतोय, कारण प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाचं भविष्य चांगलं असावं. जेवढे मेहनत आम्हाला करायला लागली तेवढी मेहनत जीवनभर त्याला करायला लागू नये. तो आपल्या लाईफ मध्ये सेटल असावा, त्याच्या नावावर आमची ओळख असायला पाहिजे. तुमच्या मनात 1 मिनिटासाठी सुद्धा हा विचार येत नाही की माझे आई वडील एवढी मेहनत कुणासाठी करत आहेत. तुमच्याकडे अभ्यास न करण्यासाठी हजारो बहाणे आहेत, पण तुमच्या आई वडिलांपाशी फक्त एक कारण आहे, मेहनत करण्यासाठी, तुमच्यावरती इन्व्हेस्ट करण्यासाठी, की त्यांचा मुलगा अभ्यास करून काही चांगलं काम करेल असे दिवस त्याला दिसू नये जे आम्ही बघितलेत. आणि यासाठी तुमचे वडील ना उन्हातानाची पर्वा करतात ना पावसाची, सतत शेतात काम करतात, कारण त्यांना माहित आहे की तुमच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी नाहीये की शेतात जाऊन 10-10 तास मेहनत करून आपले पोट भरू शकेल. ते तर नाही होणार तुमच्याकडून. आणि तुम्हाला अभ्यास तर करायचाच नाहीये, तर काय करायचंय तुम्हाला? विचार केलाय का कधी तुमच्या फ्युचरचा? तुमच्या फ्युचरचं टेन्शन तुमच्या आई वडिलांना येतं. तुम्ही नाही घेतला असाल तर तुमचे आई वडील तुमच्या फ्युचरचं टेन्शन घेत आहेत. त्यांना प्रत्येक वेळी असं वाटत आहे की तुम्ही आता नाही वाचून अभ्यास करून आता नाही काही करू शकला तर नंतर काय करणार आहात, काय ऑप्शन आहे तुमच्याकडे. म्हणून ते इच्छित आहेत की तुम्ही अभ्यास करा, तुमचा अभ्यास करून काहीतरी भलं होईल, तुम्ही काहीतरी जीवनात करू शकाल अभ्यास करून, कारण अभ्यासच तो मार्ग आहे ज्यापासून आपण सक्सेसची सीडी चढू शकतो. प्रश्न हा आहे की वाचन गरजेचं आहे, तर हा, यासाठी नाही की तुम्ही चांगला नंबर घेऊन यावं म्हणून, यासाठी की तुम्ही तुमचं माइंड एका ठिकाणी टिकवू शकाल म्हणून. एका विद्यार्थीच्या जीवनात सर्वात मोठं आव्हान माहित आहे का काय आहे? आपल्या मनावर काबू ठेवणं. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर काबू ठेवलं ना, तो व्यक्ती जगातलं कुठलं असं काम आहे जे करू शकत नाही. सगळ्यात अवघड सब्जेक्टला पण तुम्ही वाचायचं मन बनवला तर मला नाही वाटत की जगातलं असं कुठलं काम बी आहे जे तुम्ही करू शकत नाही. अजून टाइम आहे. आपल्या मनाला कंट्रोल करा, त्याच्या अगोदर की तुमचं मन तुम्हाला कंट्रोल करेल. मन काम करतं टेम्पररी मजासाठी, पण टेम्पररी मजा कधी परमनंट पेन बनेल कळणार देखील नाही. विद्यार्थी जीवनात ज्या व्यक्तीने आपल्या मनावर काबू ठेवलं त्याची तर लाईफ सेट आहे, पण ज्या व्यक्तीची सवय मज्जा मारण्याची आहे तर अजून तुमच्याकडे टाइम आहे. आता तरी सुधरा. आज भी तुमच्या मनामध्ये काही जिद्द आली आहे की मला वाचायचं आहे आणि असं वाचायचं आहे की इतिहास रचून दाखवणार, तर तुम्हाला कोणी नाही अडवू शकत. जे कर्म तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये केला होता
याचा पश्चाताप तुम्ही आता करू शकता. अजून तुमच्यापाशी टाइम आहे. फक्त जरुरी आहे की एक जिद्द तुमच्या मनात असायला पाहिजे. जर तुमच्या मनात एक जिद्द आलेली आहे तर त्याला बाळगा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी जिद्दी कसं बनायचं याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता. तर ह्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू आणि छान छान कमेंट केल्याबद्दल देखील थँक्यू. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर हा व्हिडिओ जाऊन नक्की पहा. हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.